A1 स्वप्नाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पॅटीस समोसा। नेहमीचा तोच साबुदाणा बनवण्यापेक्षा ही एक नवीन रेसिपी तुम्ही उपवासाच्या दिवशी बनवून खाऊ शकता। यासोबतच मी एक उपवासाची चटणीसुद्धा बनवली आहे। चला तर उपवासाचा समोसा पॅटीस बनवायला आपण सुरुवात करूया। यासाठी मी घेतला आहे 1 वाटी साबुदाणा। उपवासाचा जो मीडियम साईजचा साबुदाणा असतो तो मी इथे 1 वाटी घेतलेला आहे आणि हा साबुदाणा कमी आचेवर खमंग असा परतून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा रंग बदलणार नाही इतपत भाजायचा नाही, फक्त साबुदाणा क्रिस्पी झाला पाहिजे इतपत आपण भाजून घेणार आहोत। आणि भाजून झाल्यावर मी गॅसची फ्लेम बंद केली, साबुदाणा गार करून एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे आणि हा आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। गॅसवर एका बाजूला मी 4 बटाटे पण उकडायला ठेवून दिले आहेत आणि इकडे आपला साबुदाणा पण बारीक करून तयार आहे। 1 वाटी साबुदाण्यासोबत मी इथे 1 वाटी भगर पण बारीक करून घेतली आहे। दोन्ही पिठा आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा काळे तीळ। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने पीठ घट्टसर असे मळून घ्यायचे आहे। समोसे कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करून टाकणार आहे, म्हणजे आपल्या समोस्याचे जे वरचे आवरण आहे ते कुरकुरीत असे तयार होईल। यासाठी 1 चमचा तेल मी हलकेसे असे गरम करून घेतले आहे आणि ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून पीठ मळून 15 मिनिटासाठी रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचे। इकडे पीठ आपले भिजते तोपर्यंत आपण एक बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। यासाठी मी घेतले आहेत 4 उकडलेले बटाटे। बटाटे गार करून घेतले आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। आता बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही बारीक तुकडे पण करू शकता, पण बटाटे किसणीने किसून घेतले म्हणजे ते एकसारखे बारीक होतात आणि त्याची चव पण छान लागते, म्हणून मी इथे बटाटे किसून घेणार आहे। तुम्हाला हवं तर बटाटा तुम्ही मॅशसुद्धा करू शकता। आता बटाटा इथे किसून तयार आहे आणि पीठ पण आपले छान इथे भिजलेले आहे। याचे छोटे आकाराचे 5 गोळे आता मी तयार करून घेणार आहे आणि याच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। एक छोटासा गोळा मी तोडून घेतला आणि पेढ्याच्या शेपमध्ये याला आकार देऊन आता याला साबुदाणा आणि भगरचे पीठ मी लावून ही पोळी लाटून घेणार आहे। अशा एकाच आकारच्या 5 चपात्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक पोळीला साठा लावून एकावर एक ठेवून लाटून घ्यायचे। यासाठी मी एक साठा तयार केला आहे। साबुदाण्याचे आणि भगरचे जे पीठ होते ते मी इथे घेतले आहे आणि त्यामध्ये तेल टाकून साठा तयार करून घेणार आहे। आता सगळ्या पोळ्या इथे माझ्या आता लाटून झालेल्या आहेत, पोळ्या तयार आहेत। आता आपण साठा बनवूया। याच्याने आपल्या समोस्याला छान लेयर्स पडणार आहे आणि समोसा छान कुरकुरीत असा तयार होतो। यासाठी मी ते साठा घेतला आणि याच्यात टाकले आहे 1 चमचा तेल। आता याला व्यवस्थित मिक्स फेटून घ्यायचं आणि प्रत्येक चपातीला साठा लावून घेऊया। कुठल्याही उपवासाच्या दिवशी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे समोसे तुम्ही बनवून तयार करू शकता। आता साठा व्यवस्थित 1 मिनिटभर मी मिक्स करून घेतला आहे आणि हा साठा आता आपण चपातीला लावायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने सर्व चपातीवर पूर्ण चपातीवर हा साठा टाकून घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचा। साठा टाकल्यानंतर याच्यावर आपल्याला साबुदाणा आणि भगरचे पीठ भुरभुरायचं आहे, म्हणजे समोसा पॅटीसची वरची जी पाकळी आहे ती एक एक पाकळी मोकळी अशी तयार होते। 5 पोळ्या एकावर एक ठेवून प्रत्येक पोळीला अशा प्रकारे लेयर देऊन मी या सगळ्या पोळ्या 5 पोळ्या एकत्र लाटून घेणार आहे। आता या स्टेपला आपण एक बटाट्याची भाजी बनवून घेऊया। खूपच झटपट भाजी बनवून ही तयार होते। खूप जास्त मसाले वगैरे याच्यात टाकायची गरज नाही। गॅसवर आता मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात टाकला आहे कढीपत्ता। 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे आणि जिरा आणि कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घ्यायचे। 1 चमचा मी इथे मिरचीचा ठेचा घेतला आहे। आता तिन्ही जिन्नस तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे, खमंग असे होईपर्यंत परतून घेऊया। आणि या स्टेपला आता मी इथे टाकणार आहे 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे पण याच्यामध्ये टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि किसलेला बटाटा आपला इथे छान तयार आहे। मसाले तेलात खमंग असे परतून झाले की किसलेला बटाटा आपण याच्यात टाकून घेऊया। बटाटा व्यवस्थित परतून झाला की याच्यात टाकायचे आहे चवीनुसार मीठ। अर्धा चमचा मीठ मी इथे घेतले आहे आणि ते बटाट्याच्या भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया।
याच्यातले कुठले साहित्य जर तुम्हाला वाटत असेल की ते उपवासाला चालत नाही तर ते तुम्ही स्किप पण करू शकता। आता बटाट्याची भाजी मी एका बाउलमध्ये काढून गार करून घेतली आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे जे आपल्याला पॅटीस बनवायसाठी लागतील। पॅटीस बनवायसाठी मी या चपात्यांच्या साईडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि या कडा साईडला करून घ्यायचे। चौकोनी असा शेप आपल्याला इथे तयार झाला पाहिजे। आता सगळ्या कडा मी या साईडच्या काढून घेणार आहेत। या नुसत्या फ्राय केल्या तरी खूप छान लागतात, कुरकुरीत क्रिस्पी अशा याचे काप तयार होतात। आता मी पॅटीससाठी असं मधून कट करून घेतलं आहे आणि 4 पॅटीस इथे आपले तयार झालेत। तुम्हाला जर जास्त लेअरचा पफ पॅटीस बनवायचा असेल तर त्याच चपात्यांची आणखी वेगळ्या प्रकारची घडी घालून घ्यायची, मग लाटून आणखीन मग असे पॅटीस तुम्ही तयार करू शकता। पण मी इथे नॉर्मल लेअरचे पॅटीस तयार केले आहेत आणि इथे बटाट्याचे गोल बॉल्स पण आपले बनवून तयार आहेत। आता या पॅटीसमध्ये आपण हे असं मधोमध ठेवून घ्यायचं आहे आणि याच्या कडा हाताच्या साहाय्याने हलक्याशा दाबून प्रेस करून घ्यायचे। हलकासा पाण्याचा हात घेतला तरी चालेल, थोडासा पाण्याचा लेअर लावून घ्यायचा आणि अगदी हाताने याच्या कडा दाबून घ्यायच्या। खूप जास्त जोरात प्रेस करायचे नाही म्हणजे आपल्या समोसा पॅटीसला लेयर्स पडणार नाही। अगदी हलक्या हाताने मी हे प्रेस करून आपलं इथे समोसा पॅटीस एक तयार झालेला आहे। आता बाकीचे पण पॅटीस मी असेच तयार करून घेणार आहे। चवीला खूपच अप्रतिम भन्नाट असे हे समोसा पॅटीस उपवासाचे तयार होतात। या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की हे असे उपवासाचे पॅटीस बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुमचे समोसे कसे झाले आहेत। आता एक एक करून सर्व पॅटीस मी इथे बनवून घेतलेत आणि गॅसवर ठेवली आहे कढई। तेल छान तापून घेतले आहे आणि हे पॅटीस मी याच्यात टाकून घेणार आहे। सुरुवातीला 2च पॅटीस मी इथे टाकलेले आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत पॅटीस छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। 2 समोसा पॅटीस इथे माझे क्रिस्पी असे तळून तयार झालेले आहेत। आता बाकीचे पण असेच मी कमी फ्लेमवर तळून घेणार आहे। सोबतच मी एक उपवासाची छान चविष्ट अशी स्वादिष्ट उपवासाची चटणी पण इथे बनवणार आहे, ते आपण पाहूया। आता बाकीचे जे समोसे मी याच्यात टाकले होते ते पण छान क्रिस्पी असे भाजून इथे तयार झालेले आहेत। आता हे तळून झाल्यावर मी हे काढून घेते आणि इथे घेतले आहे मी एक मिक्सरचं भांडं। त्यात टाकले आहे मूठभर कोथिंबीर, अर्धी वाटी शेंगदाणे, 3 तिखट हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ टाकून ही चटणी व्यवस्थित मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि छान चविष्ट अशी उपवासाची चटणी आपली इथे तयार झाली आहे। समोसा पॅटीस सोबत तुम्ही सर्व करून छानपैकी आपले समोसा उपवासाचे पॅटीस तयार आहेत।